जणांचा एक कन्फ्युजन दूर करतो। ते जे पोरं प्रॅक्टिस करते म्हणजे महिनाभर करते, अजून 15-20 दिवस जे कंटिन्यू येते, नाही तर महिना 2-3 महिने प्रॅक्टिस करते त्याच्या हे आहे वरचा सीन बघा। वरती किती पाऊस पडला चिखल होत नाही, तर हाच बेनिफिट आपला। नाही तर काल 2 दिवस आपण रस्त्याने पळालो, रस्त्याने पळल्याने आपलं टाचा थोडेसे दुखू लागले माहिती आहे का। हाय, गुड मॉर्निंग। आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 177वा दिवस आहे। तर आज आपण आलो ग्राउंडकडे। तर पाणी सीन दाखवतो तुम्हाला, पाणी किती वाढलं बघा। आता इथून हे माणूस मासे पकडून राहिला बघा, एवढं पाणी वाढलं इथं, हेच लफडा होतो। आता जायचा रस्ता बघू, आता जायचा रस्ता झाला की नाही झाला अजून। तर काल होती थोडी जागा, तर काल पाऊस नाही पडला त्याच्यामुळे थोडंसं पाणी कमी आहे। तर चला, जायचा रस्ता पाहिजे ते थोडाफार जायचं सीन असा आहे बघा। इथून हे दगडाव इथून उडी मारून पलीकडे जाऊ आता। तर आता आलो अलीकडं आपण पाण्याच्या, पाणी त्याला वाढलं होतं तरी एवढं वाढलं नाही, पाणी बघ कसं पडतंय। इथून इकडचा रस्ता बुजला आपला, इकडून दगड टाकले होते ते राहिला। तर चला आता, आज करंट थोडा लेट येणार आहे, तर आता काय करू, थोडंसं वॉर्मअप करू आणि आपल्या जॉगिंगला सुरुवात करू। तर चला। किती पाणी झालं। तर चल, आपला वॉर्मअप झाला कंप्लीट। तर चला आता जॉगिंगकडे निघू आणि आल्यावर आपण दगड टाकू मग इथं, कारण येईन आज थोड्या वेळाने। काल एवढी
काल एवढं पाणी होतं इथं, आज येतच नाही आलं मध्ये 2 दिवस. हे पण किती भरलं बा. तर एक गोष्ट मेन आहे, आपण जर किती पाऊस पडला तर हे वरची भिंत कोरडीच राहते कधी पण. हे प्लस पॉईंट आपलं. पण यायचं अवघड इथून, त्याच्यामुळे यायचं इथं जर रस्ता झाला आपला मग तर मग वरती टेन्शन नाही आपलं 4 महिने पावसाचे. तर चला वरची कंडिशन कशी तुम्हाला दाखवतो. हे आहे वरचा सीन बघा. वरती किती पाऊस पडला चिखल होत नाही. तर हाच बेनिफिट आपला. नाही तर काल 2 दिवस आपण रस्त्याने पळालो. रस्त्याने पळल्याने आपलं टाचा थोडेसे दुखू लागले माहिती आहे का. करंचा तर गुडघा दुखू लागला, कारण की सवय नाही आपल्याला त्याच्यावर पळायची. आणि रस्त्यावर पळणं पण बरोबर नाही डेली. तर हा फंडा आहे. त्याच्यामुळे कसं आहे, जेवढं तुम्हाला फुटपाथून पळता येईल ते पण आहे फुटपाथ. पण कसं आहे, पावसाने पुरं चिखल होऊन जातं तिथं, त्याच्यामुळे तिथं पळता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे कसं, तुम्ही जेवढं तुम्हाला मातीचा रोड यूज करता येईल तेवढं यूज करा तुम्ही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. हां, एखाद्या वेळेस पळलं तर काय प्रॉब्लेम येत नाही. जे मॅरेथॉनवाले पळते ते फक्त ग्राउंडवर प्रॅक्टिस करते आधी, आणि एखाद दिवस मग तिकडे पळते. आणि त्याचा शूज चांगला पाहिजे आपला. ज्याचा सोल बारीक असला त्यांनी जास्त वेळ आपला रोड रनिंग करता येत नाही, की त्यांनी पायाला फटके बसते. तर हा फंडा असतो. तर चला आता काय करू, वरती आलो, आता जॉगिंग करू. आणि मग जॉगिंग झालं, आजचा वर्कआउट करू. त्याच्यानंतर आपण पाण्यात जुगाड करू. तर चला. इथं बोर वर येत नाही रे. एखाद्या दिवशी काय घेतलं काही नाव बिव आपलं सोबत या. चल. तर 3 किलोमीटर आपली आजची जॉगिंग कंप्लीट झाली. तर आज आपण एकदम स्लो गेलतो आणि स्लो आलो, कारण की 2 दिवस आपण रोड रनिंग केली. त्यापेक्षा ही रनिंग भारी बेस्ट होती आपल्याला. कधी पण रोडवर पळायला एक तर जिवार येतं, आणि थोडंसं नीचा आणि हिलचा प्रॉब्लेम येतो, कारण की पाय फटके बसले ना. तर डेली तुम्हाला तेच म्हणतो, डेली रोडवर पळू नका. आणि रनिंग रोडवर पळायची राहायची, त्यासाठी बूट पण भारी लागतो. आपला मोठा सोलचा असला तरी शूज तरी फटके बसते. हा फंडा असतो. आणि तुम्ही बारीक सोलचे घालून रनिंग करता, जे नवीन नवीन असतं ना तेव्हा काही होत नाही. जसं तुम्ही रनिंग करता 6 महिने होते, 6 महिने वर्ष होत आलं, तसं तुमचं मग पेन चालू होतं. मग हा फंडा आहे. तर चला, 3 किलोमीटर आपण जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर आजचा वर्कआउट काय आहे ते करू, आणि दुसरं आपलं मेन काम काय होतं ते बघू आज. तर चला. 2 दिवसापासून सूर्य दिसला नव्हता काय. तर आज थोडंसं सूर्य उगवला ना, तर थोडंसं वातावरण हे झालं. पण नाही तर असं एनर्जी येतच नाही सूर्य आल्याशिवाय. आणि सूर्य आला तर हे वाळून जातं लगेच फटका. तर चला, आता 3 किलोमीटर जॉगिंग आपली झाली. वरचं सेक्शन, आता खाली जाऊ. चले. पण
थोडंसं लेग फ्री करू आता. लेग फ्री कारण की एक साईडला सगळं चिक्कल झालेलं आहे. वर्कआउट दुसरा करायला जागाच नाही आपल्या इथं. तर चला आपण काय करू, स्प्रिंट मारू इथं. फक्त स्टेपिंग टाकायच्या स्प्रिंट, कारण की 2-3 दिवस झाले पायच खोललेच नाही आपण, एकदम स्लो करत होतो रनिंग. तर आता थोडीशी फक्त स्टेपिंग टाकू आणि त्याच्यानंतर आपल्या रेग्युलर वर्कआउटपैकी तो 2 वर्कआउट करू आपण. तर चला, या पोझिशन आहे बघा, इथून वरती. असं हातानेच हे केलं असतं समजा, तिथं कोपऱ्यात उभं राहिलं असतं असं. हाताने असं हात नाही ना, असं मग मागून नाही, इथून दिसलं पाहिजे थोडंसं उभं राहतं. इथून मग थोडंसं असं पुढे लय मोठं अंतर नाही. फक्त स्टेप टाकायचा. आता स्प्रिंट मारले आपण, म्हणजे स्पीड वर्कआउट तर केला नाही, फक्त पाय खोलण्यासाठी. कारण की 2 दिवस झाले आपली रनिंग कमी होती, एकदम स्लोमध्ये जात होतो, त्यामुळे पाय असे लॉक झाल्यावर झालं. त्याच्यामुळे आता काय स्प्रिंट मारल्या तर थोडंसं लेग फ्री झाले. आता आपण स्किपिंग मारायला, आणि आता काय करू, स्किपिंग एक्सरसाइज करू. दुसरा आता वर्कआउट करता येत नाही आपल्याला, रेग्युलरमधले स्किपिंग मारू आणि पुढचं काय ते बघू. तर चला.
तर आपलं स्किपिंगचे सेट कंप्लीट झाले. 7 ते 8 सेट मारले आपण 100-100चे. तर चला आजचा वर्कआउट इथं स्किपिंग वर्कआउट कंप्लीट झाला. तर चला तर आपण आज मारले स्किपिंगचे सेट. स्किपिंगचे आपण 7 ते 8 सेट मारले 100-100चे. तर कारण की आज वर्कआउट करायला जागा नाही आपल्याला, म्हणून आपण स्किपिंगचा वर्कआउट जास्त केला. तर अजून एक पॉईंट लय जणांचा एक कन्फ्युजन दूर करतो. ते जे पोरं प्रॅक्टिस करते म्हणजे महिनाभर करते, अजून 15-20 दिवस जे कंटिन्यू येते, नाही तर महिना 2-3 महिने प्रॅक्टिस करते, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सोडून देते. त्याच्यानंतर सोडल्याने लॉस काय होतं माहिती का? एक तर प्रॅक्टिस केल्याने काय होतं, मेन गोष्ट तुम्ही नॉर्मलमधून प्रॅक्टिस करता. प्रॅक्टिस केलं ना तर तुमची जे एनर्जी असते, एनर्जी जास्त लागते. एनर्जी जास्त लागल्यामुळे तुम्हाला भूक जास्त लागते, त्यामुळे तुम्ही जास्त कंझ्युम करता. तर जास्त खाण्याची सवय असली तर एकदम तुमचा वर्कआउट बंद होतो. वर्कआउट बंद झाला तर ती खाण्याची सवय बंद होत नाही, कारण की बॉडीला तेवढे अन्नाची गरज लागतीच. तर तेवढे अन्नाची गरज लागत असली तर तुमचं फॅट आणि चरबी ती जास्त वाढते मग वर्कआउट सोडल्यानंतर. तर हेच फंड आहे. कधी पण पोरं काय करते, जिम लावते किंवा वर्कआउट करते, मधीच सोडली ना त्याच्यानंतर वजन कमी होत नाही, उलट फॅट वाढतो. बॉडी तर हे होत नाही पण फॅट जास्त वाढतो. तेच हा प्रॉब्लेम. त्यामुळे वर्कआउट जर सोडायचं असलं तुम्हाला तर नॉर्मल स्ट्रेचिंग तरी करा. ग्राउंडवर यायचं नाही तर वॉकिंग तरी करा, नाही तर स्ट्रेचिंग तरी करा. ह्यानी कसं होतं, एक तर रुटीन राहतो. रुटीन राहिल्याने आणि फॅट होत नाही आपल्याला बॉडीमध्ये. ते स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप केल्याने. तर सगळंच बंद केलं तर डायरेक्ट मग ते फॅटमध्ये रूपांतर होऊन जातं आणि परत एकदा स्टार्टअप चालू करायला लई तकलीफ जाते. त्याच्यामुळं कोण लक्षात ठेवा, तुमचं वर्कआउट किंवा जिम बंद झाली तर ते नॉर्मल का होईना थोडं थोडं करत राहा. एकदम बंद नका करू. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला आता मेन काम आपलं भूषण सर ज्याच्यासाठी आले ते कोणता दगड हे दगड टाकायचा तर भूषण व्हिडिओ काढून हां थांब काय त्याची खाली पाय आली काय नाही ना. काही अडचणच नाही नंतर. एक साईडचे दगड टाकले आम्ही भूषण आणि आम्ही. तर पुढचे टाकायचे बाकी राहिले अजून. आता खूप टाकणं लागेल. पुढे टाकू थोडं. पाय वगैरे घसरले नाही पाहिजे येताना, तर ती दगड टाकावंच लागणार आहे. तर चला एक साईडचं टाकले, थोडंसं लवकर जायचं होतं आता दुसऱ्या साईडचे आता उद्या टाकून देऊ का? उद्या जमा ना, उद्या आहे का फ्री? उद्या कॉल करून ठीक आहे, मग कॉल कर मग उद्या. तर चला आता आपण स्ट्रेचिंग करू आणि निघू आता इथं. वर का? हां
एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, किती घाई असो नाही तर किती काही असो, स्ट्रेचिंग सगळ्यात मेन आहे. कारण की आपण वर्कआउट करतो ना, मसल जो टाईट झालेला असती ती एकदम लूज होऊन जाते. ते जर लूज झाली ना तर आपल्याला कोणती इंजुरी होत नाही. ही नक्की लक्षात ठेवा ही गोष्ट. चला आज स्ट्रेचिंग एवढीच करू. तर चला स्ट्रेचिंग कंप्लीट झाली आपली एकदम स्पीडमध्ये. तर आता मेन स्ट्रेचिंग केली आपण लेगची. तर चला निघायची तयारी करू. तर आज आपण केलं जॉगिंग केली, त्याच्यानंतर स्प्रिंट मारल्या, लेग फ्री केले, स्किपिंग मारल्या आणि आता हे आपले जुगाड केलं इथलचं पाण्याचं. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. थोडंसं इथलचे दगड हलू राहिलं भूषण. नाही काय बूट वल्ला झाला आपलं. हां ते तिथंच मिस्टेक उरल तिथं. तर इथं दगड टाकणं लागणार आपल्याला. त्याचं अर्ध 50% ते काम झालं, अजून 50% काम बाकी. आता करू. आता अजून चिखल बुटाला लागते तर अजून स्लिप होते. चला कंडिशन ना रोड 4 महिन्याला स्ट्रगलचं काम आहे. चला भूषणनी गाडी आणली, आपली गाडी वर लावेल. भाग 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 भाग.